ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय समेत्यात्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी आता अभिन वागविलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्या धरू वेकावरी डोळ्या जैसे अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे मागवास पाहिजे तिथे प्रगटे महानिधी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री सद्गुरुचे ते नमस्करून आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुर्मा बोला पुंडलिका वृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय सब संतन की जय। कसा येतोय? बघा आता येतो का? तर मन निश्चल करी धारणा धरे श्रवण मनन निधिध्यासन करे तो साक्षात्कार तुम पोते भाई यमा संदेह नर काही। म्हणजे मुमुक्षु पुरुषाने सदुपदेश करील तोच आपला सद्गुरू असे समजून त्यांचा उपदेश आपले मन निश्चल करून स्थिर करून ध्यानात वागवावा। आता मन स्थिर करण्यासंबंधाने तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणले। काय सांगितलंय की अधिकारी पुरुषानं जे आपले सद्गुरू असतील त्यांचा उपदेश मनामध्ये मन स्थिर करून म्हणजे ध्यानामध्ये ठेवावा। आणि मग आता मन कसं स्थिर करायचं त्याच्याबद्दलचा एक त्यांनी दृष्टांत सांगितलेला आहे। आता इथं जे दृष्टांत दिलेलं आहे तिथं थोडंसं हार्ड सांगितल्यासारखं सांगितलंय, परंतु तुम्हाला एक दृष्टांत म्हणजे सोपा सांगायचा म्हणजे तुमच्या अनुभवाचा दृष्टांतच आहे हा। व्यावहारिक दृष्टांतच असतात। तर दोन व्यक्ती बोलत आहेत आणि दोन व्यक्ती बोलत असताना ते आपले शेजारी असल्या कारणानं आपल्याला असं वाटतं की ते आपल्याबद्दलच बोलतायत। मग आता ते दोघं जण तिकडं एका ह्या मनुष्याविषयी बोलत आहेत, तर हा मनुष्य म्हणजे बाकीचे सर्व विषय सोडून देऊन एकाग्र चित्तानं की आपल्याविषयी तो मनुष्य काय बोलत आहे असं दाराच्या खिडकीमध्ये उभा राहून तो आपल्याविषयी काय काय बोलतोय मनुष्य ते एकाग्र चित्त करून ऐकतो। आणि नंतर ज्यावेळेस वेळ पडेल त्यावेळेस ते शब्द काय काय बोलला त्यांच्यापाशी ते शब्द उच्चार करून दाखवतो। मग आता हा ज्यावेळेस त्यांनी आपल्याविषयी काहीतरी बोलतोय दुसऱ्यापाशी ते किती स्थिर करून ऐकलं म्हणले मन। तर ऊन पाऊस वारा किंवा कुठल्याही प्रकारचा जरी काही बाकीचा आवाज जरी असला तरी त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याबद्दल तो शेजाऱ्याला काय सांगत आहे ते आपल्याच घराच्या खिडकीच्या दारामध्ये उभा राहून तो मनुष्य ऐकतोय। आणि ज्यावेळेस वेळ प्रसंग येतो त्यावेळेस तू माझ्याबद्दल असं असं बोलला तसं बोलला हे सर्व गोष्टी बोलून दाखवतो। म्हणजे एकाग्र चित्तानं त्यानं जसं ऐकलं आणि ते चित्तदृष्टांत आहे ते वाचून तुम्ही घ्या, तुमच्या ध्यानात येईल। आणि मग असणारं जे वाटेल ते मनुष्य काय करतो आपल्याविषयी बोलून जे ज्यानं बोललेलं आहे ते जसं मनामध्ये ठेवतो, तसं इथे काय आपण ध्यानात घ्यायचंय म्हणले की त्याप्रमाणे जसं त्यांनी ऐकलं त्याप्रमाणे आपण काय करायचंय की तो उपाय जसा एकाग्र अंतःकरणाने ध्यानात धरतो त्याप्रमाणे मुमुक्षु पुरुषाने त्यानं जसं आपल्याविषयी काय काय बोलतो असं जर कधी आपल्याला ऐकाय भेटत असेल आपली निंदास्तुती कुणीतरी करतंय त्यावेळेस काय बोलतंय म्हणून आपण एकाग्र चित्तानं ऐकतो आणि त्याप्रमाणे आपण
जसं तिथं एकाग्र चित्त करून ऐकतो त्याप्रमाणे आपण सद्गुण दिलेला उपदेश, दिलेलं नामचिंतन, दिलेलं श्रवण, आपण केलेलं श्रवणाचं मनन, मननाचं निधिध्यासन, तर तो उपाय जसा एकाग्र अंतकरणाने ध्यानात धरतो त्याप्रमाणे मुमुक्षु पुरुषाने सच्चिदानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशरूप वचनांचे धारण एकाग्र मनाने करावे. सद्गुरूनं जे उपदेशरूपी वचनांचे दिलेलं जे वचन आहे त्याचं वचन धारण एकाग्र मनाने करावे आणि त्याचे व वेदांत शास्त्राचे त्याच्याच सद्गुरूच्या द्वाराने श्रवण मनन ध्यान करावे. असे म्हणून कसे म्हणून विचारशील तर सांगतो म्हणले. एका दृष्टांतानं जर नाही कळालं तर दुसऱ्या प्रकारचा आणखी दृष्टांत देऊन सांगतात. अरण्यात कोणी गाणे वाजविणे जाणारा मनुष्य सुस्वर वाद्य वाजवून गात असतात. तेथे हरणे येऊन जसे एकाग्र चित्त करून त्यांचे रागदारीचे आलाप ऐकतात. तर हरिण हा विषय, हरणाचा विषय आहे शब्द म्हणजे सुस्वर गायन. जर हरण पकडणारे जर लोक काय करतात की ते सुस्वर गायन वाद्य करतात आणि ते हरण ऐकण्याच्या नादामध्ये गुंग होऊन जातात आणि मग ते हरण पकडतात. तर त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेला आहे की अरण्यात कोणी गाणे वाजविणे जाणारा मनुष्य सुस्वर वाद्य वाजवून गात असता तेथे हरणे येऊन जसे एकाग्र चित्त करून रागदारीचे आलाप ऐकतात. त्याचप्रमाणे आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजावून घेऊन त्यांचे श्रवण करावे. सद्गुरूने आपल्याला सांगितलेले जे शास्त्र असतात किंवा वेदांत शास्त्र आहे त्याचं श्रवण करावं. श्रवण झाल्यानंतर त्यांच्या युक्तीने दृष्टांताने, बघा श्रवण जे झालेलं आहे त्याचं युक्तीनं आणि दृष्टांतानं. आता येतो का बघा बरं? येतोय का आवाज? हो ते दुसरं तरी कळते. ही जॉईन होते का? आता येतोय का आवाज? बघा बरं काय चिरकतोयच. बर बर. तर त्याचप्रमाणे आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजावून घेऊन त्यांचे श्रवण करावे. तुमचे आवाज आता बंद करा आणि मग बघा येते काय व्यवस्थित. तर त्याचप्रमाणे आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजावून घेऊन त्यांचे श्रवण करावे आणि श्रवण झाल्यानंतर त्याच्याच युक्तीने आणि दृष्टांताने आपले सर्व संशय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. गाय जशी बाहेरून चरून आल्यानंतर आनंदाने बसून रवंत करून तृप्ती पावते त्याचप्रमाणे ज्या वेदांत वाक्याचे श्रवण केले असेल त्यांची मनात पुन्हा पुन्हा आठवण करून एकांतात त्यांच्या अधिकार. आता बघा तिसरा दृष्टांत दिला. गायीने चारा खाल्ल्याच्या नंतर गाय रवंत करीत राहते, निवांत बसून रवंत करते कारण ते खाल्लेलं अन्न पचविण्यासाठी रवंत करते. आणि त्याप्रमाणे आपण ज्याचं श्रवण केलेलं आहे त्याचं पुन्हा मनन करणं, त्याचं निधिध्यासन करणं, दृष्टांतानं आणि युक्तीनं आपले संशय घालविणं
तर त्याचप्रमाणे वेदांतशास्त्राचे श्रवण केले असेल त्याची मनात पुन्हा आठवण करून एकांतात त्याचे अधिकाधिक मनन केल्याने दृढ बोधरूप तृप्ती होते. आता कशी तृप्ती होते म्हणतात, बदाम, पिस्ते, साखर आणि ते पदार्थ चांगले चावून चावून खाल्ले तरच त्याचा खरा स्वाद जिभेला येतो व ते नीट पचतात. आता आपण सर्व पदार्थ खातो, इकडून 2 वेळेस चावतो, इकडून 2 वेळेस चावतो आणि गिळून टाकतो, आणि मग पुन्हा ते पचनही होत नाही तर त्याची शरीराला ताकद पण प्राप्त होत नाही. तर एक घास 32 वेळा चावावा असा नियम आहे, पण आता एवढं कोण करतंय? तसं नाही करतो म्हणून आपण नियम पाळत नाहीत म्हणून तर आपल्याला आजार होतात. तर इथं त्यांनी म्हणले की आणि तसे नीट पचले म्हणजे शरीर पुष्ट होते. त्याप्रमाणे वेदांताचे वारंवार मनन केल्याने अभेद तात्पर्याचे जे ज्ञान तद्रूप स्वाद येतो आणि आत्मज्ञान पुष्ट दृढ होते. आत्मज्ञान दृढ होण्यासाठी नामचिंतन आणि नामचिंतनाच्या नंतर हे केलेलं श्रवण, श्रवणाचं मनन, मननाचं निधिध्यासन आणि त्या निधिध्यासन झाल्यावर मग दृढ अपरोक्ष ज्ञान. आता दृढ अपरोक्ष ज्ञान आपल्याला व्हावं याच्याच करता हा सगळा अट्टहास आहे. पण किती जरी असणारी जी नवीन गोष्ट असते ती सांगायला, नवीन गोष्ट सांगते वेळेस आपल्याला अनादिकालापासून देहच मी, देहाबद्दलचेच माझे असा आपला काय झालेला आहे, ग्रह झालेला आहे, अध्यास झालेला आहे, भ्रम झालेला आहे, आणि तो भ्रम काही निघायला तयार नाही. त्याच्यासाठी साधू संतांची भाषा, साधू संतांचे ग्रंथ, साधू संतांनं दिलेलं महावाक्याचं श्रवण, श्रवणाचं मनन आणि मननाचं निधिध्यासन. आता तुम्ही म्हणता हे सारखे शब्द वापरतात तुम्ही, श्रवण, मनन, निध्यासन, तत्व पदार्थ शोधन, याच्याच आम्हाला आणखी व्याख्या माहित नाही. पण ज्यांना माहिती नाही त्यांनी बार बार पाठ पहा युट्यूबला, आणि ते पाहून तुम्ही कशाला श्रवण, कशाला मनन, कशाला निधिध्यासन, कशाला तत्व पदार्थ शोधन, सर्व प्रकारचा आपण त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. किंवा पंचीकरण असेल तर त्या पंचीकरणामध्ये बार बार पहा, तुमच्या ध्यानात येऊन जाईल. आत्मज्ञान पुष्ट दृढ होते. अशा रीतीने मनन केल्यानंतर सजातीय प्रत्ययाचा प्रवाह रूप आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार रूप निधिध्यास करावा. आता सजातीय प्रत्ययारूप आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार रूप. आता सजातीय म्हणजे आत्म्याबद्दल जे बोललं जातं, परमात्म्याबद्दल जे बोललं जातं, जे धर्माबद्दल बोललं जातं, जे भगवंताबद्दल बोललं जातं ते सजातीय, आणि त्याच्या विरुद्ध जेवढं असेल तेवढं विजातीय. तर विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करून सजातीय म्हणजे भगवंताबद्दल जे आपलं नामचिंतन आहे, त्या शास्त्र आहे, पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन आहे, त्याचा वारंवार विचार करून दृष्टांतानं, विचारानं, युक्तीनं आपले संशय घालून मग असणार तसे केल्याने आपल्याला आत्म्याचा अनुभव येऊ शकतो. सजातीय प्रत्ययाचा प्रवाह म्हणजे आपण सच्चित आनंद, कुटस्थ, अक्रिय, अजर, अमर, पूर्ण, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आहोत अशा प्रकारच्या ज्ञानाचा वृत्तीचा प्रवाह होय. म्हणजे आपण कसे आहोत तर सतचित आनंद, कुटस्थ, अक्रिय, अजर, अमर, पूर्ण, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि आत्मा आहोत अशा प्रकारचं सजातीय प्रत्ययाचा अनुभव घेत राहावा किंवा या ज्ञानाच्या प्रवृत्तीचा प्रवाह होय. आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार म्हणजे आपल्याला जी काय आपल्या मनामध्ये आपण आता ज्या वर्णाचे जे असतील ते कोणी ब्राह्मण असेल तर म्हणतो मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय असेल तर म्हणतो मी क्षत्रिय आहे, कोणी वैश्य असेल तर म्हणतो वैश्य आहे, किंवा कोणी शूद्र असेल तर म्हणतो मी शूद्र आहे. तर हेच आपण डोक्यामध्ये ठेवलेलं आहे की देहाची जी काय वर्ण आहेत किंवा वरी जे आपण काय व्यावहारिक पद्धतीने बोलतो तेच आपण ध्यानात ठेवलेले, त्याच ह्या वर्णाचा त्या वर्णाचा वगैरे मी. तर तोच आपण त्याचप्रमाणे ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यासी तोच आपण. त्याचप्रमाणे आपण पुरुष असला तर म्हणतो मी पुरुष आहे, स्त्री असला तर म्हणते मी स्त्री आहे, बालक असला तर म्हणतो मी बालक आहे, तरुण असला तर म्हणतो मी तरुण आहे, सुखी आहे, दुःखी आहे,
आपण आपल्याला सुखी-दुःखी म्हणून घेतलेलं आहे. आपण सुखी-दुःखी नाहीत. आता सुख-दुःख होतंय हे खरं आहे. ते सुख-दुःख का होतंय हे ध्यानात घ्या. कारण आपलं या जगामध्ये आपली म्हणून अशी वस्तूच नाही कोणची. देह जर आपला नाही तर देहासंबंधीचं आपलं कसं असन? पण हे विद्या, हे साधू संतांना जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे. आपले पूर्वज, जे समजा आपले पूर्वज आहेत, आई, वडील, आजोबा, पंजोबा हे सर्व गेले. आता ते सर्व गेले तर मग असणार आपल्याला वाटतं ते माझे होते म्हणून. जर ते आपले असते, आता तुम्ही म्हणता ना महाराज मग आता तुम्ही आई-वडिलांना, आजोबा-पंजोबांना मानित नाहीत का? आपण आई, वडील, आजोबा, पंजोबा आपले नातेवाईक सगळ्यांना आपण मानतो. पण त्या वस्तू ईश्वरानं निर्माण केलेल्या आहेत, ते आपलं नाही. आणि जर आपलं असतं तर आपल्यापासली वस्तू दूर जात नाही. आणि अशी एक वस्तू आहे आपल्या जवळ, की ती वस्तू कदापिही दूर जात नाही. आता ती वस्तू तुम्ही म्हणताल कोणती आहे? तर तुम्हाला तुमचा जे जीव आहे किंवा तुमच्या जीवाला, मनाला जे कळतंय, ज्याच्यामुळं कळतंय आणि तो आपण आहोत. तुम्हाला जर विचारला का म्हणजे तुम्हाला मन आहे का? तर तुम्ही सरळ सांगता की बाबा मला मन आहे. पण मन आहे पण जर मी असं विचारलं तुम्हाला की मन मला दाखवता का? तर तुम्ही म्हणता की मन काही दाखवता येत नाही किंवा मन काही दाखवायची गोष्ट नाही. मग ध्यानात घ्या, तर ते मन आपण नाही, मनाचे साक्षी द्रष्टा आपण आहोत. मग मनाचे द्रष्टा आणि साक्षी जर आपण आहोत, तर आपण आत्मस्वरूप आहोत हे आपण विसरायला नको. म्हणून ते म्हणले त्याचप्रमाणे पुरुष, स्त्री, बालक, तरुण, सुखी, दुःखी, करता, भोगता जो तोच आपण इत्यादी जे मानणे, त्यालाच एका शब्दाने देहाध्यास म्हणतात. म्हणजे हे 4 वर्ण, 4 आश्रम, आपण पुरुष, स्त्री, बालक, तरुण, सुखी, दुःखी वगैरे जे आपण करता भोगता म्हणतो, तर हे इत्यादी जे मान्य आहे यालाच म्हणायचं देहाध्यास. त्याचा तिरस्कार करणे म्हणजे वरील प्रत्येकच आपण असे जे मानले ते मनातले घालवून त्याच्या ठिकाणी वरील प्रत्येक आपण नाही असे जे त्याचे मानणे, त्याचे नाव विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करणे होय. आता सजातीय आणि विजातीय आत्मस्वरूपाबद्दल आपल्याबद्दल जे बी बोललं जातं ते सजातीय असतं आणि त्याच्या विरुद्ध जेवढं असेल त्याला विजातीय असं म्हणतात. तर विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करून सजातीय प्रत्ययाचं श्रवण, मनन, निधिध्यासन करशील तर म्हणले स्वतः आपण आत्मा, निर्विकार, शुद्ध ब्रह्मरूप आहो असा तुम्हाला साक्षात्कार होईल. त्या संबंधाने तिळभरही तुम्हाला संदेह राहणार नाही. सद्गुरू सांगतात की तुम्हाला कसल्याही प्रकारचा संदेह, शंका राहणार नाही. तुम्ही अशा पद्धतीनं आत्मचिंतन करून भगवंताचं भजन करीत राहणे. पूर्वी दुसऱ्या चौपाईमध्ये शिष्यांना जन्ममरण निवृत्त व्हावे या हेतूने जन्ममरण के मटळ से महारे असा जो प्रश्न विचारला, त्याचे उत्तर पूर्वी सद्गुरु कहे स्वरूप जाण. आता जन्ममरण कशानं टळल? तर सद्गुरु म्हणतात की स्वरूपाला जाणल्यानं जन्ममरण टळतं. या चौपाईमध्ये संक्षेपाने दिलेले आहे. तथापि अहम ममेती या अर्ध्या श्लोकाचे व्याख्यान करून बंधने निवृत्त करण्याचे उपाय सद्गुरु विस्ताराने सांगतात. गुरु म्हणतात बा शिष्य, आपले जन्ममरण कसे टळेल म्हणजे आपले बंधन कसे नाहीसे होईल असे तू मला पूर्वी विचारले होते. गुरु म्हणतात की जन्ममरण कशाने टळल म्हणजेच बंधन कसे नाहीसे होईल असे तू मला पूर्वी विचारले होतेस. मग ते म्हणले अगोदर बंधन म्हणजे काय हेच आपल्याला अगोदर माहिती करून घ्यावं लागेल की कशाला बंधन म्हणतात. आता जेवढ्या बी दृश्य वस्तू आहेत त्या दृश्य वस्तू आपल्याला बंधन करत नाहीत. आपणच त्या वस्तू, मी देहान खरा आणि त्या देहाच्या सर्व वस्तू जे आहेत ते त्या वस्तू माझ्या आणि देह खरा असा आपण कल्पिलेला आहे.
आता जोपर्यंत देह खरा वाटतो आहे किंवा हे सर्व दिसणारं दृश्य त्याच्याबद्दलचं अहम आणि मम, अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझे, हे जोपर्यंत त्याला सत्यत्व आपण देणार तोपर्यंत आपलं सुख दुःख करता भोगता सुखी दुःखी हे जाऊ शकत नाही किंवा जन्म मरणही चुकू शकत नाही असं साधू संत सांगतात. म्हणून आपल्याला जर जन्म मृत्यूतून बाजूला निघायचं असेल, जन्म मृत्यू आपल्याला नाहीच आहे असं कळवून घ्यायचं असेल, तर अहम आणि मम घालवावा लागेल. तर म्हणले मग बंधन कशाला म्हणतात, त्या अगोदर त्या बंधनाचं स्वरूपच काय आपल्याला कळालं पाहिजे, तरच ते नाहीसे करण्याचा उपाय करता येईल. आता नेमकं आपल्याला बंधनच माहिती नाही कशाचं आहे ते, तर मग आपण ते बंधन कसं नाहीसं करणार? मुळी बंधन म्हणजे काय हे जर तू ओळखले नसेल, तर बंधन म्हणतात ते काय आणि ते कशाने उत्पन्न होते हे जर तुम्हाला अगोदर कळलेलं नसेल, तर त्याचा उपाय कसा करता येईल? नाहीसे करण्याचा उपाय आपल्याला कसा करता येईल? बंधनच कशाला म्हणतात ते माहित नसल्यावर. जसं म्हणले उदाहरणार्थ, रोगाचे कारण आणि रूप ओळखल्या वाचून एखाद्या मनुष्याला रोग झालेला आहे, त्या रोगाचं काय कारण आहे आणि त्या रोगाचं काय रूप आहे हे ओळखल्याशिवाय डॉक्टरला औषध देता येत नाही. तसं आपल्याला कशानं बंधन प्राप्त झालेलं आहे आणि कोणत्या कारणानं प्राप्त झालेलं आहे बंधन, ते अगोदर त्याचं रूप ओळखलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्या बंधनावर उपाय करता येईल. यासाठी अगोदर बंधनाचे रूप आणि कारणे ही ओळखली पाहिजेत. मग बंधनाचं रूप काय आणि त्याचं कारण काय आहे हे जर नाही ओळखू आलं, तर त्याचा उपाय करता येणार नाही. म्हणून सद्गुरू म्हणतात की मग ते बंधने तू ओळखली आहेस की नाही. त्यावर असणारा शिष्य म्हणतोय, बंधना संबंधाने मला काहीही ठाऊक नाही. नेमकं कशाला बंधन म्हणते तेच मला माहित नाही म्हणतो. म्हणजे बंधन ते काय होते, कशाने होते आणि त्याचा नाश कसा होतो यातले मी काहीच जाणत नाही. शिष्यानं सद्गुरूला प्रश्न केलेला आहे की बंधन कशाला म्हणतात आणि बंधन काय आहे, त्याचा नाश कसा होतो याच्याबद्दल मी काहीच जाणत नाही आणि मग त्याचा नाहीसा करण्याचा उपाय तरी मला कसा करता येईल. म्हणून गुरु सांगतात ध्यानात ठेवा. एवढा जर दृष्टांत तुम्ही डोक्यात ठेवला तर सर्व दुःखांचा परिहार होऊन जाईल. पण माय बापू, आपण चिंतनाला श्रवणाला जर आपण बसलो तर काय श्रवण करायलो हे जर आपण नाही डोक्यात ठेवलं, श्रवण आपण काय करतोय ते जर आपण नाही डोक्यात ठेवलं, तर आपल्याला बंधनाचं रूप, बंधनाचं कारण आणि ते कसं नाहीसं व्हायला ते कळायचं नाही. म्हणून हे थोडस डोक्यात घ्या. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तर गुरुनं उत्तर दिलेलं आहे. गुरु म्हणतात अहम मम्यते बंधो आणि नहम ममोती मुक्तता. आता कशाला बंध म्हणतात आणि कशाला मुक्तता म्हणतात, तर त्यांनी आणखीन खाली अर्थ दिलेला आहे. त्याप्रमाणे डोक्यात ठेवा. आपण देहाव आणि देहाधिक आपले आहेत असे जे मानणे ते बंधनाचे रूप आहे. येतंय का ध्यानात? आपण देह आहो अगोदर, आपण तर हे देहच मी आहे असं आपण बंधन करून घेतलंय. आता देह आपण निर्माण केला का? मग देह हा ईश्वरानं निर्माण केलेला असल्या कारणानं दुसरीच्या वस्तूवरच काय ममत्व करावंसं वाटतं बाबा मनुष्याला? ध्यानात घ्या ना. ईश्वरानं निर्माण केलेला हा देह आहे. आपल्या मनामधून जर आपला हा देह जर आपला नाही, हा देह जर पडला तर या देहाला नेऊन त्याला जाळणे किंवा पुरणे अशा प्रकारची प्रक्रिया करतात. मग आपला आहे का देह? देह आपला नाही, म्हणूनच तर त्याची अशी विल्हेवाट लावतात. म्हणून ते म्हणतात अहम मम्यते बंधो आणि नहम ममतु मुक्तता. आपण देहाव आणि देहाधिक आपले आहेत असे जे मान्य ते बंधनाचे रूप आहे. आता बंधन कळलं का? बंधन नेमकं कशाला म्हणते ते? देहच मी आहे आणि देहाबद्दलचे माझे आहेत असं जे मानणं आहे तेच बंधन आहे. आणि बंधनाचं रूप जर आपल्याला कळेल,
बंधनाचं कारण कळेल, तर मग आपल्याला सुख आणि दुःख होणार नाही. पण आपण ह्याला घालवण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर स्वरूप हे बंधन स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे होते. आता जे खरं स्वरूप आहे, ते खऱ्या स्वरूपाकडे आपलं लक्षच जात नाही. आणि खऱ्या स्वरूपाकडे लक्ष जाण्यासाठी चिंतन आहे. चिंतन केल्याच्या नंतर मन शांत होत असतं. मनाच्या वृत्ती शांत होत असतात. आणि मन शांत झाल्याच्या नंतर मग ही सांगितलेलं श्रवण होत असतं. आणि श्रवण झाल्यावर मनन होत असतं. मननाचं निधिध्यासन होतं आणि निधिध्यासनानं आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणून स्वरूपाचे अज्ञान हेच बंधनाचे कारण आहे. देह मी आणि माझा हे बंधनाचं रूप आहे आणि स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान हे त्याचं कारण आहे. मग आता रूप आणि कारण जर आपल्याला घालवायचं असेल तर आपण नामचिंतन करून श्रवण मनन निधिध्यासन करून आपल्याला दृढ आपल्या ज्या शंका आहेत त्या शंका घालून सच्चिदानंद आत्मा अस्तिभाती प्रिय रूपानं जे भरून भरून उरलेला आहे, हे दृढ अपरोक्ष ज्ञान आपल्याला ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपले सुख दुःख सर्व नाहीसे होतात. देहांतरिकच आपण नाही, ती आपलीही नाहीत असे समजल्याने देहाधिकातील अहंता ममताची जी निवृत्ती होते. बघा, अहंता आणि ममता ज्या वेळेस निघून जातात त्यावेळेस तुम्हाला मोक्ष होतो. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानानंच फक्त अहंता आणि ममता जाऊ शकतात. ध्यानात ठेवा. मग शिष्यानं पुन्हा प्रश्न केलाय की अहंता ममताची कशी निवृत्ती होते. तरी शिष्यानं सांगितलं की आता अहंता आणि ममता कशा घालवाव्यात. मग आम्हाला तुम्ही काय करा की या अहंता ममता कशा घालवाव्यात ते सांगा. आमच्याच्यानी काही अहंता ममता घालून होत नाहीत. देह जे दिलेला आहे पंचमहाभूतात तो आम्हाला खरा वाटतोय आणि देहाबद्दलचे जे नातेवाईक आहेत माझे सर्व ते मला खरे वाटतात आणि आम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. तर मग ते असणार आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊन माझ्या अहंता आणि ममता कशा नष्ट होतील ते आम्हाला सांगा. शिष्य म्हणतो तर बा म्हणले गुरु म्हणता साधनाच्या योगाने. आता बघा त्यांनी सांगितलं की बाबा साधनाच्या योगाने अहंता ममता निवृत्त होतात. आणि मग शिष्यानं लगेच प्रश्न केलाय की तर मग मोठं आश्चर्यच म्हणायचं म्हणले. कारण मी जी साधने करतो त्या सर्वात मी देह आणि माझा देह अशा प्रकारच्या अहंता ममता असतातच असतात. आता शिष्याला सुद्धा फार चांगला अभ्यास आहे की नाही. ते म्हणतो तुम्ही किती जरी सांगितलं की देह खरा नाही आणि देहाबद्दलचे खरे नाही, तुम्ही किती जरी सांगितलं तरी आम्हाला काही ती पटण्याची गोष्ट नाही. कारण या देहाला मी म्हणतच असतो, देहाचे माझे जे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही आमचे म्हणतच असतो. तर या अहंता ममता असतातच असतात. बघा त्यांनी असतातच असतात असं वापरलंय म्हणजे आम्हाला हे खोटं वाटूच शकत नाही. तुम्ही गुरु असा नाही गुरुचे बाप असा आम्हाला काही सांगू नका तुम्ही. देह खराच आहे आणि देहाबद्दलचे सर्व नातेवाईक अहम आणि मम हे खरं आहे. तुम्ही काय सांगायला लागले आम्हाला तुम्ही की सर हे हाय तेच खरं नाही असं म्हणायला लागले. पण मी माझ्या मनानं सांगत नाही, साधू संतांना जे सांगितलं तेच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणताल की हे कुठं लिहिलेलं आहे का तुमचं आम्हाला खरं वाटत नाही. जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ वाचा, एकनाथी भागवत वाचा, तुमच्या ध्यानामध्ये येऊन जाईल. तुकाराम गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला हे सर्व कळून येईल की मी आणि माझं हे खरं नाही म्हणून. पण आपण त्या ग्रंथाकडे कोण बघतोय. आपल्याला आपण सगळे संसारी, आपल्याला कामानं व्यापून टाकलंय, काम आपल्याला सुटत नाहीत आणि मग आपला अभ्यासही होत नाही. आणि अभ्यास जर नाही झाला तर मग आपण कसा याचा अभ्यास करणार. त्याच्यामुळं डोक्यात ठेवा, स्वतःसाठी काहीतरी टाइम द्या. स्वतःसाठी म्हणजे तुमच्यासाठी
इथं कोणासाठी टाइम नाही द्यायचा, तुमच्यासाठी टाइम द्यायचा आहे, ध्यानात ठेवा. आणि तुम्ही जर स्वतःसाठी जर टाइम देत नसाल, तर मग असणारं कोणाचे काय बा गेले आणि ज्याचे त्याने अनहित केले. बघा, गोरे महाराजांचा म्हणजे त्यांनी प्रमाण सांगितलेलं आहे. लोह परिसासी रुसले, तेथे कोणाचे काय बा गेले आणि ज्याचे त्याने अनहित केले. लोखंडानं जर ठरविलं की मी परिसाकडे जाणार नाही, तर मायबापावर त्याचं सोनं होत नाही. आणि अचानक असू द्या, सहज असू द्या, कशाही पद्धतीने लोखंडाचा जर परिसाला स्पर्श झाला, तर परिसाचा असा स्वभाव आहे की त्याला सोनं केल्याशिवाय राहत नाही. तसं तुम्ही कोणत्याही पद्धतीनं गुरुकडे जर असणारं श्रवण मनन निध्यासन केलं, नामाचं चिंतन कशाही पद्धतीनं जरी केलं, तरी तुमच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही प्रेमानं जरी लाईटीला जाऊन धरलं तरी लाईटीचा स्वभाव ती सोडणार नाही. रागानं जरी लाईटीला धरलं तरी बी लाईटीचा स्वभाव सोडणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही रागानं धरले जाऊन लाईटीला रागानं, तरी बी ती लाईट तुम्हाला मारेल. आणि तुम्ही प्रेमानं जरी जाऊन धरलं त्या लाईटीला, तरी सुद्धा ती लाईट तुम्हाला मारेल. तसा श्री गुरुकडं, साधू संताकडं, शास्त्राकडं, नामचिंतनाकडं तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी गेलात तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही राग ज्ञानेश्वरी वाचा, प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचा. कोणतेही ग्रंथ तुम्ही राग जरी वाचले, प्रेमानं जरी वाचले, तरी सुद्धा नामचिंतन तुम्ही रागानं करा, प्रेमानं करा. तुम्हाला ते तुमचा उद्धार. म्हणून तर म्हणले, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. इथून पाठीमागलचे जेवढे साधू संत होऊन गेले आणि त्या सर्व साधू संतांनी जग नव्हे अवघा जनार्दन आहे अशी आपल्याला कल्पना करून दिली. आपलं स्वरूप जे आहे ते आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत असंच ज्ञान आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खरोखरच आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही, आणि या जगामध्ये कोणी जन्मतही नाही आणि मरतही नाही, पण याचा अभ्यास असावा लागतो. कुंभारानं गाडगे घडले, कितीतरी गाडगे घडले कुंभारानं, आणि किती गाडगे फुटले, किती वाटोळ झाले. आता ते गाडगे आले होते मातीतून, गेले मातीमध्ये. अरे अहो, जरा ध्यानात घ्या, व्यवहारापुरते बनवले होते ते, व्यवहारापुरते. गाडगे फक्त व्यवहारापुरते बनविले होते. त्याचा व्यवहार संपला की ते फुटतात, तुटतात, आणि मग बघा कुठून आलं कुठं चाललं. ते मला वाटतं नवनाथाच्या पोथीमध्ये पिंगला येते का ध्यानात? पिंगला कोणते नाथ होते ते? कोणते नाथ होते महाराज? गोरे महाराज. हा, भरतरीनाथ आहे की नाही महाराज? आता त्या भरतरीनाथ असणारा ज्यावेळेस ती पिंगला वारली, आणि पिंगला वारल्याच्या नंतर तिला समशनात नेऊन, आता समशनात नेल्यावर काय करते सांगायची गरज नाही, त्याप्रमाणे मग तो पिंगला तिला अग्निडाग दिला, आणि मग पिंगला असा जप करत होता तो सारखाच, आणि त्या समशनापासून हटत नव्हता. ध्यानात ठेवा, तो ना त्या समशनापासून हटायला तयार नाही. माझी पिंगला असा जप करत होता तो. आता गोरक्षनाथांना असं वाटलं की आता यांचा भ्रम आपल्याला काढून टाकला पाहिजे, आणि मग त्यांनी काय केलं माहितीये का? एक असं सुंदर असं गाडगं घेतलं.
तर त्यांनी एक सुंदर असं गाडगं घेतलं. त्या गाडग्याला असे सुंदर असे ठिपके मारले. त्या गाडग्यावर रेषा मारल्या सुंदर अशा. त्याला ठिपके मारले आणि ते गाडगा असणारा घेऊन तिथं गेले. आणि मग ते भर्तरीनाथ ते गाडगं तिथं घेऊन गेल्याच्या नंतर गोरक्षनाथांनी काय केलं माहितीये का? ते गाडगं चुकून असं पडलं असं दाखवलं आणि ते गाडगं फुटलं. आणि मग गोरक्षनाथांनी रडायला सुरुवात केली. आहाहाहा! काय माझं सुंदर गाडगं होतं. काय माझं गाडगं सुंदर दिसत होतं. काय त्याचं रूप होतं. आणि अशा पद्धतीने रडायला सुरुवात केली. आता हे कुणासाठी रडत होते? भर्तरीनाथांचं रडणं थांबवायचं होतं. ध्यानात घ्या माय बाप्पा हो. भर्तरीनाथांचं रडणं थांबत नव्हतं. माझी पिंगला, माझी पिंगला, माझी पिंगला अशा पद्धतीचा तो सतत आक्रोश करत होता, शोक करत होता. माझी पिंगला गेली, आता मला माझं काही खरं नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तसंच गोरक्षनाथांनी रडायला सुरुवात केली. काय माझं गाडगं सुंदर होतं. काय माझं गाडगं रूपवान होतं. आणि त्या गाडग्यावर मारलेले काय सुंदर असं त्यांचं असं म्हणजे त्याची शोकांतिका म्हणजे त्या गाडग्याची शोक म्हणजे गाडग्याविषयी शोक करू लागले गोरक्षनाथ. त्यावेळेस भर्तरीनाथाला राग आला माय बापा हो. आणि भर्तरीनाथ म्हणतो, अरे काय तुला येडबीड लागलं का काय? असे गाडगे मी तुला 1000 आणून देईन. बघा काय म्हणतो ते भर्तरीनाथ. अरे माझी इकडे पिंगला खरी असताना माझी पिंगला गेली, त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही. आणि तुम्ही हे गाडगं पडलं गाडगं फुटलं त्यासाठी तुम्ही इतका शोक करतायत. मग तसं म्हणल्याच्या नंतर मग ते म्हणले, बाबा अरे तू माझं गाडगं फुटलं गाडग्यासाठी एवढं तू रडतोस. मग असणार ते म्हणले, तुझी जर पिंगला गेली म्हणून तू पिंगलासाठी रडतोस, अशा 1000 पिंगला तयार करेन म्हणले. बघा काय. आणि खरोखरच त्यांनी अशा कितीतरी पिंगला निर्माण केल्या तिथं. आता ते गोरक्षनाथांची शक्ती होती. आपण तसं करू शकत नाहीत. पण आपण असं ओळखून घेऊ शकतो की हे सर्व दृश्य आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला ना आपणही तैसे होणार. म्हणजे देहानं आपण जाणार, आपला देह सुद्धा राहत नाही. माय बाप ध्यानात ठेवा. मग जर आपण असणार त्यांनी ते पटवून दिलं की बाबा गाडगे सुद्धा असे कितीतरी बनविता येतात, कुंभाराकडून विकत आणता येतात. भर्तरीनाथांना गोरक्षनाथाला सांगितलं. गोरक्षनाथ म्हणतात की मी अशा पिंगला किती 1000 पिंगला बनवू शकतो. आणि त्या पिंगला तशा बनवल्याही त्यांना दाखवण्यासाठी. पण ज्यावेळेस त्यांना हे ज्ञान करून दिलं की बाबा आता हे जरी असणारे गाडगे किती बी घेता येत असले, पिंगला किती बी निर्माण झाल्या असल्या, तरी सुद्धा याच्यातलं काही एक पुन्हा आणखी राहत नाही. अहो ध्यानात घ्या ना, हे दृश्यामधलं जागृती मधलं स्वप्नामध्ये नाही हो. तुम्ही ज्यावेळेस रात्री झोपी गेला तर झोपीत तुम्हाला स्वप्न पडलं त्यावेळेस या जागृतीतलं काहीच नव्हतं हो. आणि स्वप्नामध्ये जे पाहिलं ते आता जागृतीमध्ये काहीच नाही. आणि ह्या दोन्ही अवस्थामध्ये जे दिसतंय ते सुसुप्ती अवस्थेमध्ये काहीच नाही. आणि या तिन्ही अवस्थामध्ये आपण असतो म्हणून आपल्याला जागृती स्वप्न सुसुप्ती कळते माय बाप्पा हो. पण आपलंच लक्ष आपल्याकडे नसल्यामुळं, आपलं लक्ष दृश्य वस्तूवर असल्यामुळं, आपले ज्या ज्या बी वस्तू आपण असणाऱ्या अहम आणि मम, अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझे, याच्याबद्दलच आपलं प्रेम निघायला तयार नाही. याचं कारण आहे की आपल्याला देह खरा वाटतो आणि देहाबद्दलचे खरे वाटतात. आणि ही विद्या जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला कदापिही तुम्हाला दुःख होणार नाही. तुम्हाला करता भोगता कोण आहे काय हे सगळं पंचीकरणानं सांगून ठेवलेलं आहे की हा देह कोणाचा आहे? पंचमहाभूताचा. हा देह पंचमहाभूताचा आहे. हा देह मी नाही. हे कशावरून सिद्ध केलं बरं तुम्ही? हे ध्यानात घ्या अगोदर. हा देह मी नाही हे कशावरून सिद्ध केलं? तर तुम्ही घ्या, तुमच्या समोर आता काहीतरी वस्तू असत्याल. तुम्ही सगळेजण घरात बसलेला आहेत, तुमच्या समोर सगळ्या वस्तू दिसतायत तुम्हाला. तर त्या वस्तू म्हणजे तुम्हीच का हो? आता तुम्ही एवढे अज्ञानी आहेत का की ह्या तुम्हाला वस्तू कळत नाहीत का हे तुम्ही नाहीत म्हणून? ह्या वस्तू जर तुम्ही नाहीत मग ह्या वस्तूला पाहणारे तुम्ही वेगळे आहेत की नाही? ध्यानात ठेवा माय बापा हो.
थोडासा विचार करावा लागतो, बारीक विचार करावा लागतो. बारीक विचार करायची आपल्याला सवय नाही. अहो चावून चावून खाल्लं तर ते पचन होतंय. ज्वारी जर असली तर दळण करायचं, दळण करून जाऊन त्याचं पीठ करून आणायचं, पीठ करून आणल्यावर चाळण करायचं, चाळण करून ते काढायचं, पुन्हा त्या पिठाची भाकरी करायची. किती बारीक करावं लागते ही गोष्ट. मग तसं जर समजा असणारा बारीक विचार केला तर आपल्याला हे कळेल. मग हे दिसणारे जे दृश्य ते तुम्ही नाहीत असं तुम्हाला कळतंय की नाही? मग ही दृश्य वस्तू जर तुम्ही नाही तर मग हा तुमचा जो देह आहे ते तुम्हाला दृश्य आहे का नाही, तुम्हाला दिसतोय का नाही देह? आणि देह ज्या जशा बाकीच्या वस्तू तुम्ही नाहीत तसं देह तुम्हाला दिसतोय, मग तुम्ही देह का हो? तुम्ही खरंच सांगा बरं. मग तुमचा देह तुम्ही नाही हे तुम्हाला कळालं की नाही? अहो तुम्ही दुसऱ्याचीच वस्तू आपली म्हणून असं का करायला तुम्ही असं की दुसरी वस्तू आहे आणि ती माझीच आहे म्हणून असणार का तुम्ही त्याच्यावर पंचमहाभूताच्या शरीरावर ममत्व का करायला? अहो दुसरीच्या वस्तूवर ममत्व करू नका, बघा तुम्हाला सुख होईल का नाही ते. हा देह मी नाही, हा देह माझा नाही हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला असणार कसल्याही प्रकारचं दुःख होणार नाही माय बापा. मग तुम्ही म्हणतात हे दृश्य मी नाही हे मला कळलं हो महाराज, पण या देहासंबंधानं माझंय मला असं वाटतं. देहासंबंधीचे जे आहेत माझे ते माझेत असं मला वाटतं. याला मी काय करू? तुम्हाला माहित नाही का की पंचमहाभूताचं हे शरीर आहे म्हणून? ध्यानात घ्या माय बापा हो. साधू संतांचं प्रेमानं सांगणं, साधू संतांचं रागावून सांगणं हे ज्याच्या त्याच्या हितासाठी असतं. साधू संतांना काहीही करायचं नसतं. ते आलेतच जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे त्यांनी उपकार केले, त्यांनी सांगून ठेवलं म्हणून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय माय बापा हो. तुमच्या दुःखाचं जर हरण व्हायचं असेल, तुम्हाला जर दुःख हो असं वाटत नसेल तर हा दिसणारा देह दृश्य आहे. आपलं 100 वेळा 1000 वेळा हा शब्द गेलाय की देह दृश्य आहे. आपण आपला कसं काय म्हणायला लागलो? आपण देह दृश्य आपल्याला कळत नाही का? हे एवढं मोठं आपण घर बांधलंय ते दृश्य नाही का आपल्याला? आणि घरानं आपण एक आहेत का? तसं हे पंचमहाभूताचा देह दृश्य आहे की नाही? आणि जी दृश्य वस्तू असते ते आपण कसं होतो? आणि मग या दृश्य वस्तू बद्दलचे जे आहेत नातेवाईक त्यांच्यासाठी आहे ना हे शरीर. मग ते शरीर कोणाचं आहे? तर आपण म्हणतो हटकून म्हणतो असतो की माझं शरीर आहे. आता माझं शरीर आहे मग हे पंचमहाभूताचं शरीर नाही का? पंचमहाभूतापासून बनलं नाही का? ते तुमच्या पाठामध्ये गेलं नाही का? याचा अभ्यास म्हणले कोणी करावा महाराज? बरं झालं महाराज आमच्या इकडे आहेत बाबा ब्राह्मण देव. त्या ब्राह्मण देव काय करतात? तुम्हाला तुमच्या मागे शनी लागला, राहू लागला, बुध लागला, ग्रह लागले तर तुमच्याकडून पैसे घेतात आणि ते जप करतात. मग तसं महाराज आमच्याकडे पैसा भरपूर आहे, आम्ही तुम्हाला पैसे देऊन आमच्यावरचा जप तुम्ही करा म्हणजे आमचं असणार काय होईल? अहम आणि मम जाईल. तर असं नाही माय बापा हो. तुम्ही लाख लाख रुपये जरी आणून दिले मी जर जप केला तर तुमचा अहम आणि मम जात नाही. मी काही ते ब्राह्मण नाही की तुमचे पैसे घ्यावा आणि मी तुमचा जप करावा म्हणजे तुम्हाला शांती प्राप्त होईल. जरा ध्यानात घ्या. आपण काय करतो? ब्राह्मणाला नेऊन पैसे देतो आणि आपण ते जप करण्याचा प्रयत्न करतो. आता ते ब्राह्मण तिकडे जप करतो का नाही ते आपल्याला पण माहित नसतं. पण आपण 4000 5000 10,000 रुपये त्याला नेऊन देतो आणि ते जप करा म्हणतो. शनी लागला माझ्या माग. अहो शनीलाच तुम्ही आम्ही धरलंय, राहूलाच तुम्ही आम्ही धरलंय. अहो शनी आपल्या माग लागेल कसा? राहू आपल्या माग लागेल कसा? आपण जर स्वयं परब्रह्म सच्चिदानंद आत्मा अस्तिभाती प्रिय रूपानं जर भरवलेलं आहे तर आपल्या पाठीमागे विघ्नांचा परिहार येईल कसा? आणि देहाबद्दल जे येतंय विघ्न ते येत असतं माय बापा हो, कारण आपणच ते करून ठेवलेलं आहे. आता घरामध्ये तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहेत, कोण खाणार आहे त्याला? माय बापा हो, तुम्ही आम्हीच खाणार आहेत, कारण आपण आपल्या करणीची फळं आपल्यालाच असतात. मग ही आपल्या का ध्यानात येऊ नये की हा देह पंचमहाभूताचा आहे, पंचमहाभूताचाच या देहाला सगळ्या अवस्था आहेत. देहाला सुख दुःख होतंय, अंतकरणाला कळतंय आणि त्याचे दैवत आहेत. ही सगळी सिस्टीम परमात्म्यानं लावून ठेवली. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असा विषयाचा. माय बापा ध्यानात ठेवा. म्हणून आणि असणार आपला अहम आणि मम घालवायचं
आणि अहम आणि मम गेलं की तुम्हाला आनंदी आनंद आहे माय बाप, तुम्ही ते आत्मस्वरूप आहात. मग असणार हे दृश्य वस्तू, ही दृश्य वस्तू आपण जर नाही, माझ्या सांगलीच्या ताई, तुमचं जी हे शरीर दिसतंय ते तुमचं नाही, ध्यानात ठेवा. माझे माय, तुम्ही किती दिवस झालं रडतायत तुम्ही ध्यानात घ्या, हे तुमचं जे शरीर आहे ते शरीर देखील तुमचं नाही. मग तुमचा जर हा देह नाही, हा पंचमहाभूताचा देह आहे आणि पंचमहाभूताचा देह पंचमहाभूताला उष्णा द्यावाच लागतो. आणि हे जर आपलं परत जाणार आहे, शरीर जर आपलं नाही, तर शरीराबद्दलचे नातेवाईक आपण खरे करून कसे ठेवले आणि आपल्याला खरेशे वाटायला लागलेत. आपलं काही नाही माय आपल्या या जगामध्ये, फक्त एक परमात्मा आहे, ते तुमच्यामध्ये स्थित आहे. आणि ते तुम्हाला कळतंय की हे आपण देहालाच मी म्हणायला आणि देहाबद्दलच माझं म्हणायला, म्हणून तर तुम्हाला सुखदुःख होतंय. ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल की देह मी नाही आणि देहाबद्दलच माझं नाही, त्या दिवशी तुम्हाला दुःख झालं तर मी जिम्मेदार राहील माय. पण तुम्ही तसा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही थोडंसं याच्याकडे लक्ष द्या, तुमच्या दुःखाचा परिहार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला दुःख किंचितही होणार नाही. पण हा अभ्यास नसल्या कारणानं तुम्हाला दुःख होतंय. तुम्ही नामचिंतन करा, तुम्ही शास्त्र तुम्हाला वाचता येत असेल तर हे पंचीकरण वाचा. एवढा जरी ग्रंथ तुम्हाला कळाला तर मी तुमच्या 1000% तुमची जिम्मेदारी घेतो. तुम्हाला जर असणार तिळभर जर दुःख झालं तर त्याचा जिम्मेदारी माझ्याकडं. पण तुम्ही ते करा, तुम्ही नामचिंतन करा आणि तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही हे पंचीकरण नावाचा ग्रंथ फक्त वाचा. तेवढा तुम्ही 10 बऱ्या 20 बऱ्या काय तुम्हाला वाचू वाटतं ते सारखा वाचा. नाही कळाला तर समजून घ्या, नाही कळाला तर मला विचारा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सेपरेट तुम्हाला सांगतो, तुमच्या दुःखाचा परिहार होऊन जाईल. तुम्हाला आता मी किती जरी सांगितलं ना की तुम्ही खरे नाही तर तुमचे नातेवाईक खरे नव्हते, तरी तुम्हाला ही पटण्याची गोष्ट नाही. तुम्हाला नामचिंतन करावं लागल. हे पंचीकरण नावाचा ग्रंथ तुम्हाला सारखा बघावा लागेल आणि त्या दिवशी तुम्ही सांगताल की महाराज, आज तुम्ही सांगा श्रीकृष्ण भगवान परमात्मानं अर्जुनाला ज्ञान सांगितलं. माझे माय, तुम्ही जसं रडताय तसाच अर्जुन सुद्धा रथाच्या खाली उडी मारली. त्यांनी युद्ध करायला सांगितलं श्रीकृष्ण भगवंतानं. आणि मग अर्जुनाला असं वाटलं की सर्व माझे नातेवाईक आहेत, माझे चुलते आहेत, माझे मामा आहेत, माझे बंधू आहेत, माझे नातेवाईक आहेत, सगळे आत्या आहे माझी, सर्व नातेवाईक आहेत, त्यांना तुम्ही मारायला सांगता. हे देवा, तुमचं हे कोणचं ज्ञान? मी त्यांना मारणार नाही. मी त्यांना मारून त्यांच्या रक्तावर मिळालेलं हे राज्य, मला त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होणार नाही. अशा पद्धतीचं वाक्य बोलून इंद्र त्या हातातला धनुष्य टाकून देऊन रथाच्या खाली उडी मारली आणि तो स्वस्थ चित्तानं बसला. भगवंता, हे मला तुम्ही काय सांगायला, तुम्ही मारा, ह्यांना मारा म्हणून. आणि त्यावेळेस त्यांना हे ज्ञान सांगितलं श्रीकृष्ण भगवंतांना, अर्जुना, ही सृष्टी तू निर्माण केलीस का? हे आताच तुझे नातेवाईक झाले का? ज्या वेळेस द्रौपदीची साडी ओढली त्यावेळेस हे नातेवाईक तुझे नव्हते का? तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिलं त्यावेळेस तुमचे नातेवाईक नव्हते का? मग ह्यांनी अधर्म ज्या वेळेस केला त्यावेळेस तुझे नातेवाईक नव्हते का? मग हे तुझ्या आताच कसे नातेवाईक झाले? आणि तुझा असा भ्रम झालाय की तो ह्यांना मारलंच तरच हे मरतेत, नाही तर मरणार नाहीत का? अरे हे अर्जुना, हे सर्व मीच करतोय. माझ्याच हातून सर्व होतंय, तुझं निमित्त केलेलं आहे. आणि तू हे ज्ञान समजून घे. आणि ज्या वेळेस अर्जुनाचा मोह नष्ट झाला त्यावेळेस असणारा अर्जुन काय म्हणतोय ताई? अर्जुन म्हणतोय, हे देवा, तुम्ही आता समोर आलात तर मी तुमचा सुद्धा घात करायला तुम्ही जर सांगितलं तर मी मागा पुढं पाहणार नाही. बघा, ध्यानात ठेवा की काय ज्ञान असल, काय शक्ती असल. आता मी काहीच करत नाही म्हणतो अर्जुन. मला आता पूर्णपणे ज्ञान झालंय. ज्यावेळेस सगळं ज्ञान सांगितलं त्यावेळेस, मग ते ज्ञान सांगितल्यावेळेस म्हणतोय अर्जुन की आता मला सगळं कळालंय देवा. आता मी काहीच करत नाही, माझ्या निमित्तानं तुम्ही करून घेता, मी सर्व कार्य करतो. आता तुम्ही जे सांगताल ते कार्य करतो असं म्हणतात ते. तर त्याप्रमाणे आपल्याला भ्रम झालेला आहे. तुम्ही आई साहेब, तुम्ही ध्यानात घ्या, तुम्ही डोक्यात ठेवा, तुम्ही डोक्यातलं काढा.
तुमच्या डोक्यातलं हे जात नाही. का जात नाही तर असणारा बंध कशाचा आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्या कारणानं तुम्ही साक्षात परमात्मा स्वरूप आहात, तुम्ही ब्रह्म स्वरूप आहात, ते तुमच्याच मध्ये आहे आणि ते तुम्हाला ते ते जे स्वरूप आहे त्याला जन्म मरण नाही. तुम्ही अमर आहात. म्हणून ध्यानात ठेवायचं आपण की अमर वस्तू ही जात नसते. तसं सर्व जीव अमरच आहेत. त्यांचा मृत्यू होत नसतो, देहाचा मृत्यू होत असतो, देह राहतच नसतो. जी निर्माण झालेली वस्तू आहे ती राहतच नसते. जिला जेवढं आयुष्य मिळालेलं असतं तेवढंच आयुष्य असतं, जास्त आयुष्य आपण घेऊ शकत नाही. मग आपल्याला असं वाटतं की बाबा दुसऱ्याचं दुःख आपल्याला कमी वाटतं, स्वतःला दुःख झाल्यावरच मग कळतं. तरी हे तुमचं वाक्य बरोबर आहे, 100% सत्य आहे. पण ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, देह मी नाही, माझ्याबद्दलच्या देहाबद्दलचे माझे नाहीत, हे ज्यांना कळालेलं असेल खात्रीशीर, त्यांना ह्याचं दुःख होत नाही म्हणून असणार हे ध्यानात घ्या. तर गुरु काय त्यांनी म्हणले की अहंता ममता असतातच असतात, कधीही कमी होत नाहीत. कशाच्या पहा, त्याग केला तर मी त्यागी आहे, त्याग केला असे म्हणतो, योग केला तर मी योगी आहे, योग केला असा म्हणतो, तप केले तर मी तपस्वी म्हणतो. म्हणजे ज्या ज्या कामासंबंधाने माझ्यामध्ये माझ्या स्वतःविषयी अभिमान उत्पन्न होतो. आता तुम्ही तर म्हणतात साधनानं काय होतंय तर की अहंता ममता जातात म्हणून. आणि ते साधन केलंस तर माणूस म्हणतो मी 4 धाम केले, मी जप केला, मी तप केलं, मी योगी झालो, मी कीर्तन केलं, मी प्रवचन केलं, याच्यामुळे तर अभिमान येऊ शकतो. आणि तुम्ही तर म्हणतात की साधनाच्या योगाने नाहीसे होतं म्हणून. त्यासाठी मी जी साधने करीत असतो त्या त्या प्रत्येक साधनात मी देह आणि माझा देह अशा प्रकारच्या अहंता ममता असतातच असतात. आणि आपण तर याच्या उलट म्हणता की साधनाच्या योगाने अहंता ममता नष्ट होतात. तर मग त्या कशा नष्ट होतात ते कृपा करून सांगावे. गुरु म्हणतात देहाधिकातून अहंता ममता, तुम्ही जे साधने सांगितली ती सर्व विवेकाने विचार या वाचून निरुपयोगी आहेत. म्हणजे तुम्ही विवेकाने विचार करत नसल्यामुळं तुम्ही साधना केले ते माझ्यामुळे झाले, मी केले म्हणल्यावर अहंता ममता कशा नष्ट होतील? तर कारण असे पहा की आत्मा आणि अनात्मा यांच्या संबंधाने विवेक न होता तुम्ही सांगता ती साधने जर केली तर त्यांच्या योगाने अहंता ममता कमी होत नाही. इतकेच नाही तर उलट दुप्पट वाढतात मात्र. कारण ज्या जातीचा आणि वर्णाचा जीव असेल त्या जातीचा आणि त्या वर्णाचा अभिमान अगोदर त्याच्या ठिकाणी असतोच. आणि तशा जर अविवेकाने एखाद्या पंथाचा वेश धारण केला तर त्याचा वेशात आणखी एक त्याला जास्त अभिमान उत्पन्न होतो. म्हणून विवेकादी साधना वाचून, आता विवेक आदी साधना वाचून शब्द वापरलेला आहे. तुम्ही मुमुक्षु आहात, तुम्ही आत्मनात्म विवेक करीत आहात. त्या साधना वाचून त्या केलेले सुद्धा अभिमान जात तर नाहीच तर उलट वाढतो. तर मग असा आपण आत्मनात्म विवेक केला पाहिजे आणि आत्मनात्म विवेक करून असणारा हा अभिमान नष्ट केला पाहिजे. जीवग्रस्त रमात असतो तेव्हा क्वचित एखाद्या साधूची नम्रपणाने सेवा करण्याची त्याला हौस असते. पण त्याग केल्यावर मी ग्रस्ताश्रमात त्यागी झालो, आता सर्वजण मला एकसहा मान देतील व माझा आदर सत्कार करतील असा अविवेकाने त्यांच्या ठाई अभिमान होऊन तो वाढतच जातो. अशा वेळी त्याला कोणी सद्विद्येचा उपदेश करू लागला तर आपण त्यागी आहोत, आपल्याला आता काही ऐकण्याची गरज नाही असे समजून तो त्यांचा उपदेश ऐकून घेत नाही. आता आपली मंडळी मैत्री दादा, आता आपली मंडळी म्हणते आमचा विचारसागर पंचीकरण 4-4 बऱ्या 5-5 बऱ्या झाला, आता आम्हाला ऐकायची काय गरज आहे? आता आम्ही असणार मुक्त झालेलो आहोत, आम्हाला काही गरज नाही. महाराज ज्याला शिकवायचं त्याला तुम्ही शिकवा, आम्हाला नका सांगू, आता आमचं झालं काम. पण ध्यानात ठेवा देह आहे तोपर्यंत अंतःकरणावर मल विक्षेप निर्माण होतात आणि मल विक्षेप निर्माण झाले की मग काय बरी गत नाही. तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे, येतोय अनुभव द्या दादा. हे प्रारब्धाचं सुख दुःख देहाचं आपल्याकडे लावून घ्यायचं नाही, पण आपल्याला जे जे होत असतंय ते परमात्मा स्वरूप. आता गीता काय सांगते ते ध्यानात ठेवा. गीता शब्द वापरतो आणि गीता सांगते ते बरोबर आहे तर समजून तो. आणि प्रत्येक जण म्हणतोय आता आमचं विचार सागर झालं, पंचीकरण झालं, आता ज्ञानेश्वरी ऐकली, आमचं काम झालं, आता काय गरज आहे? पण असं होत नाही, ध्यानात ठेवा. समजून तो त्यांचा सदुद्देश ऐकून घेत नाही. म्हणजे ते कसे झाले तर मांजर काढून टाकले ते उंट येऊन पडला, अशी एक जी गोष्ट आहे ती उद्याच्याला आपण घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान.